नमस्कार मंडळी, रामराम. निसर्गाच्या कुशीत या आणि सगळे टेन्शन विसरा ही दवंडी ऐकली आणि आम्ही थेट पोहोचलो घटनास्थळी. तर मी, अनिता आणि सोनाली अशा आम्ही तिघी मैत्रिणी, म्हणजे तसे आमच्या केंद्रातले बाकीचे सगळे शिक्षक होते. आम्ही निघालो ट्रिप्सी आणि अतिउत्साहाने ट्रिप्सी निघालो. आणि वाट बघा कशी आहे, उंच असा डोंगर आहे, डोंगरावरती जायचं होतं. आणखीन कुठे जायचं होतं ते तुम्हाला पुढे नंतर कळेलच. बघा रस्ता किती खराब आहे आणि हो, असा एकदम उभा डोंगर आहे बरं का. म्हणजे गाडी चालवणंसुद्धा खूप मुश्किल होत होतं. पण निसर्ग आहा कमाल, म्हणजे हॉरिबलसुद्धा होतं, कारण दोन्हीकडून दाट झाडी आणि एकदम ते मूवीमध्ये असतं ना, सेम तसं वाटत होतं. आणि एकदम छान पण फील होत होतं, एकदम म्हणजे फ्रेश वाटत होतं. सगळे टेन्शन खरंच आम्ही विसरलो होतो आणि असे एन्जॉय करत निघालो. आणि फायनली आम्ही पोहोचलो म्हणजे तिथून परत पुढे आम्हाला पायी चालत जायचं होतं. सो तिथे गाड्या ठेवल्या आम्ही. आणि इथे आमच्या या केंद्रातल्या एक मॅडम आहेत, त्या मॅडमचं माहेर आहे, तिथे आम्ही गाड्या ठेवल्या. आणि तिथे बघा त्यांच्या आजूबाजूचा परिसर, मस्त परिसर होता आणि नयनरम्य असा परिसर होता. कुठे चाललोय आपण? अशी गावठाण नाही, धबधब्यावर चाललोय ऍक्च्युली. वी आर सुपर एक्साइटेड टू सी वॉटरफॉल. ओके, धबधबा बघायला चाललोय. तर चला बघा कसं वाटतंय, बघूयात. पहिल्यांदा बघते मी तर धबधबा. तू आहे पण पहिल्यांदाच पाहताय ती. तर वी आर व्हेरी एक्सायटेड. आणि मी पण एक्सायटेड. पळा चलो. येस, निसर्ग आहा, मस्त निसर्ग आहे, सुंदर. आणि मग इथे आम्ही काही रील पण शूट केले. रील म्हणण्यापेक्षा असंच एक व्हिडिओ शूट केला मस्तपैकी. असं वाटलं की इतकं छान वेदर होतं आणि सुंदर आवाज ऐकायला शूट केला. आणि इथे बघा आम्ही फायनली पोहोचलो धबधब्यावरती. आणि आमच्या केंद्रप्रमुख मॅडम ओरडून सांगत होत्या, अरे चिकट झालंय, सावकाशा, पाय घसरेल, कारण भरपूर पाऊस असतो ना इकडे. तर पण आम्ही एवढे एक्सायटेड होतो. तो पहा धबधबा, किती सुंदर धबधबा आहे. आणि मला तर बाहुबलीची आठवण झाली, बाहुबली मूवीमध्ये नाही का असा सीन. तर मस्त एकदम. आणि सगळे म्हणजे प्रत्येकजण मोबाईल काढत होता, फोटो काढून घेत होता, कोण व्हिडिओ करत होतं. एकदम भारी वाटत होतं. आणि त्यानंतर मग आम्ही पाण्यातसुद्धा गेलो. आता ते व्हिडिओ मी नाही शूट करू शकले. त्यानंतर पाण्यातून बाहेर आल्यानंतर बादलवरचा बिचुलीवरती आम्ही डान्ससुद्धा केला. म्हटलं एक रील शूट करूयात मस्तपैकी. जे ते सगळे आपापल्या याच्यामध्ये मग्न होते, आनंद घेण्यामध्ये. असा मस्त व्हिडिओ शूट केला. त्यानंतर मग आम्ही आलोत आमच्या मॅडमच्या बंगल्यावरती, जे तिथे त्यांचं फार्म हाऊस आहे, तिथे आलोत. आणि तिथे जेवण केलं, चेंज पण केले. आणि त्यानंतर मग जेवण केलं आणि मग निघालो परतीच्या प्रवासाला. त्यानंतर इथे दुसऱ्या मॅडमच्या बहिणीचं घर होतं, तिथे आम्ही मस्तपैकी चहा पिला, सगळ्यांनी चहा एन्जॉय केला. आणि मग निघालो यायला. तर येऊन बघते तर काय, तर माझी चप्पल तुटलेली होती. ती ऑलरेडी धबधब्याच्या इथेच तुटलेली होती थोडी, आता ते पूर्ण तुटली. आणि म्हटलं चला तोपर्यंत काम चालू करायला पाहिजे. त्यानंतर मग आमच्या बिल्लो राणीकडे पाहिलं, म्हटलं चला आता आपण निघूयात. आणि आम्ही निघायला सज्ज झालोत. बघा इकडे सोनाली पण आहे, अनिता पण आहे. आणि आम्ही निघालो. तर एकदम सुंदर. आणि हे कुठे होतं तर तुम्हाला सांगते, अलिबागपासून साधारण 17-18 किलोमीटर अंतरावरती कुर्डूस गाव आहे. कुर्डूस गावाच्या इथे आहे हा धबधबा. तर मस्त एन्जॉय केलं आम्ही. आणि निसर्ग एकदम भारी आहे. कधी व्हिजिट करणार असाल तर नक्की करा. सुंदर